व्हिडिओ काढायच्या आधी पार्सल ठेवलं होतं, पण मला काय म्हणतात ते सब्र नाही झालं, पण मी आधीच फोडलं. तर हा टी शर्ट आहे एक्सेलचा, मी सेल घेतलेला आहे आणि मी हे मागवलेलं आहे तुमच्यासाठी. व्हिडिओ काय करते कारण सेलवर मला हा एवढी मस्त क्वालिटी आहे ना. आणि ही ट्रॅकसूट पॅन्ट आहे, म्हणजे कार्गो टाईप, ह्याला खिसे पण आहे, तुम्ही बघू शकताय. तर हा पीस मला 1100 रुपयात मिळालेला आहे आणि खरंच कापड खूप खूप चांगला आहे, खूप चांगलं कापड आहे. आणि हा शर्ट. दुसरं पार्सल आहे माझे हे साडी ठेवण्याचे बॉक्स. ते पण मी ओपन केलेलं आहे. चेनचा काय इश्यू, हा आय थिंक चेन खराब आहे याची, काय इथनं ओपन आहे आणि इथनं नाही, म्हणजे एक तर खराब लागलं मला. मी हे साडी माझ्या ठेवण्यासाठी घेतलेले, सगळ्या चेन तशा आहेत, मला वाटते खराब लागलेत का काय मला चेन. हे याला मी 350 रुपये घालवले. बापरे, या असं का? एक मिनटं, कारण बघा ना तुम्ही, लावली जाते उघडली जाते. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 12 13. तर हे 13 बॅग आलेले आहेत 350 रुपयात. ह्यात साडी स्टोअर करणार आहे मी साडीसाठी. आणि हे घेतलेलं आहे मी व्हाईट बेडशीट, जे आपले हे बेडवरचं काढलं आहे ना त्याच्यावर टाकण्यासाठी. तर चांगलं आहे, डबल साईजचं आहे बेडशीट. माझ्या एका हातात कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवता येईल, पण बघू शकताय तुम्ही डिझाईन, कापड पण बघू शकता. हे पण चांगलं आहे. हे 425 रुपयाला भेटलेलं आहे. त्याच्यासोबत मला हे खोळ भेटलेले आहेत उशीच्या 2. बापरे, बऱ्याच लॉंग दिसत आहेत ना ह्या पण. तर बऱ्याच लॉंग आहेत ह्या उशीची खोळ. तर साडीची म्हणजे हा ड्रेस एक घेतलेला मी, उशीची खोळ, बेडशीट आणि जे साडीचे स्टोअर ठेवलेले आहेत ना ते म्हणजे साडी ठेवण्यासाठी घेतलेले आहेत ते बॉक्स किंवा काय म्हणता येतील ते. आणि माझा बड्डे झाला नुकताच, त्यासाठी मी एक साडी घेतलेली, ते पण तुमच्यासोबत मी शेअर करते. तर ही साडी घेतलेली आहे, पैठणी घेतलेली आहे. त्याच्यावर जिथून मी घेतली ना साडी तिथेच मला अर्ध्या तासातच ब्लाऊज पण शिवून मिळाला. तर आणि ब्लाऊज बघा असा शिवलेला आहे. मी प्रिन्स कट वापरते त्यामुळे मी प्रिन्स कट शिवलेला आहे. कापड बघू शकताय आणि ह्याची किनार बघा. ह्या डिझाईनवरून तुम्हाला अंदाज आला असेल की मी पुणे पैठण घेतलेली आहे, जी बेस्ट आहे, खूपच बेस्ट आहे. तुम्ही साडी बघा, मी तुम्हाला साडीची प्राईस सांगते. ह्या पाठीमागे असा मस्त गळा काढलेला आहे, नॉट पण त्यांनी खूप छान बसवून दिलेले आहेत. तर आता मी साडी दाखवते. ही साडीची पदराची डिझाईन आहे बघा. ही पूर्ण पदर आहे. आपण बॉक्स साईडला ठेवूया. हा पदर आहे. ओके. आणि पदराला अशी गोंडी आहे, जे पदरा अजून छान उठावदार दिसतोय ह्या गोंड्यांमुळे. तर ही आहे मुनिया पैठणी आपली. तुम्हाला डिझाईन कशी वाटते सांगा. हा पदर आहे,
ही साडी पूर्ण ओपन करते मी. मला एक हातात कॅमेरा असल्यामुळे माझ्याकडे स्टँड नसतं म्हणून दाखवता येणार, पण तुम्ही समजून घ्या. हे असे छोटे छोटे काही डिझाईन्स आहेत त्याच्यावरती. मोर दिसत आहेत तुम्हाला इथे. ते हे स्टोन म्हणजे खडे लावलेत, त्यात पण मोर आहे. जे ग्रीन कलरचं आहे ना ते रेड कलरचं आहे. आणि कापड पण बघू शकता. आणि खाली अशी डिझाईन आहे बघा काठाला. दोन्ही बाजूला डिझाईन आहे. पूर्ण ओपन करून दाखवते तुम्हाला. जर तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच तुम्ही घ्या, कारण का नाही डिझाईन खूप छान आहे. आणि पैठणी आहे ही मुनिया पैठणी. तर ही माझ्या बड्डेसाठी मी वेअर केली होती. तर व्हिडिओ बराच लांबत जातो आहे. मग मी वेअर केलेली, नंतरनं त्याच्यासोबत ज्वेलरी घातलेली वगैरे सगळेच मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. पण ही साडी तुम्हाला कशी वाटते सांगा, किंवा माझी शॉपिंग कशी वाटते सांगा. मी सगळेच तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. चला चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नोटिफिकेशन मिळत जाईल तुम्हाला की परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण, हा व्हिडिओ खूप लांबत जातो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण साडी वेअर करून ह्याच्यावर ज्वेलरी घालून पाहूयात कशी दिसते.